तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे उशिराने युट्यूब वाहिनीवरती जोडले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आजचा चालू असलेला सामना पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना तिसरा सामना असेल दुसऱ्या फेरीतील जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा आयोजित चंद्रकांत मोती चषक 2025-26 चा हा महासोहळा पाहतो आपण क्रिकेटचा. आपल्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी त्यांच्या समोर असतील जमलार खोलांडे नाणेफेक जिंकून भेंडीपाडा बी संघाने प्रथम शतरस्न स्वीकार आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय खोलांडे संघाला. पहिल्या षटक हातासाठी लहू घोषे बॉलिंग ट्रॅक वरती असतील. अविनाश स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रवीणांना. पहिला चेंडू कट केला पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्यापासून दूर होतो चेंडू. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूने चौकारलाय. चौकारने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय अविनाशाने. लहू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा पुश केलाय चेंडूला ऑफ साईडला आपण पाहतोय. एक धाव झाली दुसरा प्रयत्न चांगली रनिंग विकेट पाहतोय. पंचांकडे अपील केली जाते परंतु पंचांनी पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तर आपण पाहूया तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जातोय. तिसरे पंच आता काय डिसिजन आहे पाहूया आपण. स्लो मोशन मध्ये बघा आपण चेंडू आला पायावर लागला. सेफ आहे. फलंदाज सेफ असेल कारण पहिला चेंडू त्याच्या लहू यांच्या पायाला लागला त्यानंतर स्टंपवर लागला. ती पण बॅट पाहिजे तो ड्रॅग होऊन पॉपिंग क्रीज मध्ये आली होती. या 2 धावा बॉलवरती 2 धावा आल्यात. अविनाश आता पण स्ट्राईक वरती. लहू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. तिसरा बॉल घेऊन या षटकातील. यावेळेस तेच तर्रार चेंडू होता. बॅट अँड बॉल संपर्क झाल्याने ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज लहू घोषे यांनी. पहिल्याच बॉलवर चौकार त्याच्यानंतर पहिल्या 2 धावा त्यानंतर पहिल्यांदा कमबॅक केलाय. एक मिनी कमबॅक मानला जाईल या षटकामध्ये लहू यांचा. मागच्या सामन्यामध्ये एक मोठ्या संघाला भिवपाडा संघाने भिवपाडा संघाला बाहेर काढलं होतं भेंडीपाडा संघाने. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुल्डर चेंडू बॅक टू द बॉल खेळलाय. कमबॅक केलाय. कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर पहिल्या 2 धावा त्यानंतर पहिल्या लगातार 2 चेंडू पाहिले तर निर्धाव आल्यात. कमबॅक केलाय लहू यांनी. 5वा बॉल या षटकात लहू यांचा अविनाशसाठी. यावेळेस पुढे सरसावून खेळलाय. फटका चांगला आहे. ऑन साईडला पाहतोय पण शतरक्षक आहे तिकडे निलेश होती तिकडे आणि चांगलं शतरक्षण पाहतोय. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर 7 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 वरती जाऊन पोहोचले. बघा फायटिंग टोटल मध्ये जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मोठे धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडला जाईल. पाहतो आपण स्ट्राईक वरती प्रवीण सुतारांना पाहतोय आपण. शेवटचा बॉल असेल. फुल टॉस बॉल होता. गॅप मध्ये खेळून काढलाय. निलेश आहे चेडू जवळ बघा. एका पण चांगला फील्ड केलाय. थ्रूचा पाहिजे तर पण खराब होता. त्यात फायदा पाहिला तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा
दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. षटक संपले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 9. यस, थँक्यू डीजे. दुसरं षटक हाताळण्यासाठी निलेश दिवा यांना बघतोय आपण. बॉल अँड ट्रॅक वरती सज्ज असतील. निलेश पुन्हा बॉल अँड ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस इनसाइड आउट कव्हरचा रिझन मध्ये आपण पाहतो शतरक्षक आहे. चांगला शतरक्षक पाहतोय. एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा कम्प्लीट होताना पाहतोय. पण चांगली फील्ड केलं होतं. 2 धावा. या 2 धावेने धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. निलेश पुन्हा एकदा बॉल अँड ट्रॅक वर सज्ज असतील. पहिल्या चेंडू चौकारानंतर अविनेशांना पूर्णपणे रोखून ठेवला. यावेळेस पुढे सरसावून खेळा फटका ऑन साइडला पाहतो आपण. लहू आहेत तिकडे. एक धाव झाला. फक्त एकाच धावावरती समाधान मला लागते. धावसंख्या जवळपास 12 या आकड्यावरती. अविनाश पहिला तर थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहेत या वर्षीच्या हंगाममध्ये. मागच्या वर्षाचा हंगाम पूर्णपणे गाजावला होता अविनाशांनी. पण तू यावेळेस पहिला तर थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहे. यावेळेस प्रवीण बघा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. सीधी उंगली से घी निकल रहा है. पर देखते अभी उंगली तिडी की थी. उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पहिला तर निर्धाव आला या षटकातील. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन प्रवीणसाठी. यावेळेस मिस्टारिंग झालाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि पकडतोय झेल आणि संपतोय इकडे प्रवीणांचा खेळ. विकेट डाऊन होते. पहिला गदा बसतोय गोलंदाज संघाला. न्यू बॅटर पाहतोय आपण मिस्टर विशाल यांना पाहतोय. विशाल माळी बॅटिंग मार्क वरती. 5वा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ऑन साइडला आपण पाहतो मिडविकेट रिजन मध्ये शतरक्षक आहे. तसं फंबल झालाय परंतु एकच धावाचे समाधान मला लागते. बघा यस नो चालू आहे परंतु एकच धाव. या एका धावेने धावफलक 13 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल. पहिले 2 षटकाचा विचार केला. या 2 षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलाय खोलांडे संघाला मेंढीपाडा बी संघाने. चला इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठीचा ड्रॉ सुद्धा केला जाईल. यावेळेस विस्टारिंग झालाय. चेंडू बराच काळ हवेत आहे पण तो नो मॅच लांडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथे कम्प्लीट होताना पाहतोय. बघा मिस्टामिंग झाला तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटन बॉल संपर्क चांगला झाला होता. मिस्टामिंग झाला होता आणि मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय हा चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक नव्हता त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा. या 2 धावे धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. षटक संपलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये.
चला यानंतर चिठ्ठीचा ड्रॉ केला जाईल. आई माऊली नागले संघाचे कर्णधार आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाचे कर्णधार. चला तुम्ही येऊन इथे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. प्रवीण परेड आणि तुषार चौधरी, कुंदन पाचमारे यांनी यायचंय. लवकरात लवकर यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठीचा ड्रॉ केला जाईल. शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असेल पाहूया आपण. संकेत संकेत यांना पाहतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. संकेत घोष यांना पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी, स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील. धावसंख्या पाहिल्या तर 15 वरती जाऊन पोहोचलेले आहे. अजून सुद्धा जवळजवळ या षटकामध्ये 15 ते 20 धावा बनवायला लागतील. एक फायटिंग टोटल मध्ये नेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल अविनाश यांच्याकडून. परंतु स्ट्राईक वरती पाहतो आपण विशालांना. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला तो बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू होतोय निर्धाव. पहिलाच बॉल पाहिला तर निर्धाव आलाय. पूर्णपणे यावेळेस बांधून ठेवण्याचं काम केलंय फलंदाजाला. धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधील, या इनिंग मधील. पुढचा बॉल संकेताचा. यावेळेस उडवला, हेलिकॉप्टर उडवला. बघूया शतक आहे, परंतु त्यांच्या हातामध्ये हा चेंडू होता. परंतु त्यांनी अडवताना पाहिलं तर बॉर्डर लाईनच्या बाहेर जाऊन हा अडवलाय. षटकार. 6 धावा आल्यात. षटकार आलाय. बघा षटकार आलाय. 6 धावा आल्यात. बघा झेल घेतला होता, परंतु त्याचा पाय पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड झाला होता. थँक्यू डीजे. हो, या षटकाने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल संकेतांचा. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला तो, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. तसं रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने व्हाईट्स साठी. आपण तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा वळूया. डिसिजन पेंडिंग असेल. फेअर डिलिव्हरी आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उडवला. ऑफ साईडला गॅप मध्ये चेंडू आहे. शतरक्षक आहे तिकडे बघा. स्वतः कर्णधार होतो तिकडे. धाव झाली, दुसऱ्या धाव एकच धाव इथे घेण्यात यश मिळते. चार चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल, लकी ड्रॉ. एका बाजूला आई माऊली नागले संघ असेल, दुसऱ्या बाजूला गावठी स्पोर्ट शिरोत्तर, आणि चालू असलेल्या मॅच मधील एक एक प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातील. संकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल.
यावेळेस यू मिस आय डेफिनेटली फर्निचर होतं डिसमिस. फलंदाज बाद मिस्टर अविनाश. बॅक टू डग आउट गॉन. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. धावसंख्या पाहतो तर आपण फक्त आणि फक्त 23 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल मध्ये जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. शेवटचा बॉल यावेळेस पुल केलाय, परंतु तिथे शत्रुशी होता बघा. झेल सुटलाय. एक धाव धरूचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. पंच आउट आहे का? यस आउट आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 25 याकडे 26 धावांचं टार्गेट सेट केलं जाते. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. आपल्या सोबत 2 कॅप्टन जोडले जातील. दोन कॅप्टन जोडलेले गेले आहेत आणि चालू असलेल्या मॅच मध्ये एक एक प्रतिनिधी यायचा आहे. हॅलो बघा, मला वाटते चिठ्ठी हरवले तिकडे. मला वाटते चिठ्ठी हरवले, मिळत नाहीये. मिळाली वाटतं. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातात. जी खाली होती पहिल्या चिठ्ठीचं नाव निघालं आई माऊली नागली. म्हणजे त्यांनी स्वतःच संघाचं नाव काढलेलं आहे आणि त्यांच्यासोबत विजय संघ खेळेल आणि शिलोत्तर संघाला बाय मिळालाय. यानंतर मॅच होईल आई माऊली नागले आणि त्यांच्या सोबत या संघातून या मॅच चालू असलेल्या मॅच मधून जो विजय संघ होईल तोपर्यंत आपल्यासोबत एक सुमध संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊया. यस डीजे. डीजे अल्पेश इन द मिक्स. आमची जात वस्ती मुंबई शहरान मूल्यवास आम्ही आमचं पिढ्यान पिढ्यान हात तंत्र आहे माऊलीचा हात खंडू देवाची सात साती पांडव पाच कोणी माझ्या वनात. थँक्यू डीजे. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. निलेश देवा आणि संकेत घोषे ही सलामी जोडी आपण पाहतोय. सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती हा रिप्ले पाहायला मिळतोय. बघा स्क्रीनवर नाही तर आपल्या थोड्याच वेळात स्क्रीनवरती हा रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल.
बघा सध्या तरी आपल्याला जितेंद्र भोईर यांचा डान्स पाहायला मिळतोय. क्या बात आहे, सुंदर डान्स. हे सेलिब्रेशन आहे. आपण पाहतोय अविनाश गिराणेची विकेट मिळाल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन आपण पाहतोय. आपण पाहतोय शिलोत्तर संघाला बाय मिळालेली आहे. तर आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा आणि जंबलराज स्पोर्ट्स खोलंडे असा हा सामना. पहिल्या इनिंग मध्ये फक्त 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय 26 धावांचं टार्गेट हे सेट केलेलं आहे. निलेश आणि संकेत अशी ही जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू डाऊन दिले घातलेला आहे. विशाल आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याचा बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे आणि पहिला चेंडू त्यांनी वाईट हाताळलाय. इथे आपण पाहतोय बॅकफुट वन चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये केलेला फाईन खेळलाय चेंडू. शतरक्षक आहे तिकडे, एकच धाव मिळणार आहे. याच वेळात आगमन झालेलं आहे ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सदस्य विशालजी जाधव यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम विशालजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो की एक धाव आलेली आहे. फटका तर खूप चांगला खेळला होता, मात्र शतरक्षक तैनात आहे या फटक्या करता तिकडे. ब्लॅक हॉल मध्ये चेंडू परफेक्ट यॉर्कर इथे हाताळलाय विशाल याने. विशाल आपण पाहतोय कोलांडे संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करत आलेला आहे. पहिलं षटक निर्णायक ठरत असतं विशाल याचं. इथे देखील पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर चांगलं कमबॅक त्याने इथे दर्शवलेलं आहे. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ते शरीराचा वेध घेतलाय, पायावरती चेंडू येऊन आदलला होता. लेग बायच्या सुरुवात एक धाव मिळालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. सव्वीस धावांचा आव्हान आपण पाहतो ठेवलेला आहे. 3 धावा धावफलकावरती लागलेत. इथे बघा खूप चांगला चेंडू, मात्र त्याला प्रत्युत्तर दिलंय निलेश दिवाने. ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. ऐनाचा पावसाळा आबुटही निघलाय काळा काळा. अरे ऐनाचा पावसाळा आबुटही निघलाय थँक्यू काळा थँक्यू काळा. डीजे. आज भेंडीपाडा संघाचे जे इरादे स्पष्ट आहेत. एका ट्रॉफीवरती नाव त्यांना कोरायचं आहे आणि त्याच इरादाने ते आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि काही चांगलं परफॉर्मन्स दिला त्याने आजच्या दिवसामध्ये. आणि आता निलेश चांगली फलंदाजी देखील करतोय. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळलाय. कमबॅक केलं विशाल याने. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. शतरक्षक दूरवरून येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. 11 धावा या धावफलकावरती लागलेत. विशाल गांबडी आपण पाहतोय थोडासा आता महागडा ठरताना दिसतोय. 13 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता आहे. या पहिल्या षटकात आपण पाहतोय थोडस चित्र इथे पलटताना दिसतंय. तर सन्माननीय विशालजी जाधव साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. यावेळेस बघा बैठक शॉट आहे. चेंडूने उंची घेतलंय, लांबी किती, तर विकेट मिळाले. बघा उंची घेतली, लांबी घेतली नाहीये.
आणि एक बिग ब्लो, मोठा आधार दिला जातोय. खूप सुंदर झेल, फलंदाज निलेश ठरतो फेल. नवीन बॅटर लहू घोषे आपण पाहतोय इन होतोय. निलेश दिवा बांधून माघारी परतलेला आहे. सूरज माळी येतोय. 15 धाब्यांची आवश्यकता आहे. बारा चेंडूमध्ये 15 धावा. इथे आपण पाहतोय ऑन साईडला फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूने तिकडे त्याला थोडीशी हुलकावणी दिलेली आहे आणि आपण पाहतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13. या धावसंख्येवरती अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 13 धावा. शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न, खूपच दूर चेंडू ठेवलाय. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड फॉल. आता खोलांडे संघ थोडासा अकरा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. इथे बघा खूप चांगला फटका फोर्स केला चेंडूला. शतरक्षक अगदी जवळ होता तिकडे बघा. त्याचा फायदा उचलत असताना ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. काय फटका खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक होता. ऑफस्टमच्या बाहेर उचली घेणारा चेंडू त्याच्यावरती हा प्रहार केला होता. इथे फुलटा चेंडू या बॅटचं एज घेतलंय आणि आपण पाहतोय चेंडू मागे निघून गेला होता तिकडे. एकच धाव आलेली आहे. आता 9 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता आहे. लहू घोषे आता स्ट्राईक वरती आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कट करण्याचा प्रयत्न. ते पण पाहतोय निर्धाव चेंडू येताना दिसतोय.
बघा आपण जे मल्हार स्पोर्ट्स कोल्हाटी संघाचा जर विचार केला ना तर कमी धावा या त्यांनी रोखायच्या कशा हे त्यांना भरपूर माहिती आहे आणि भरपूर वेळा त्यांनी करून देखील दाखवलेलं आहे. मात्र यावेळेस बघा काय फटका केलाय, गोली शॉट, चेंडू सरळ निघून गेलाय, स्कोअर लाईक बॉर्डरलाईनच्या बाहेर 6 धावांनी करता. थँक्यू डीजे. चिंचोडीस आई माऊली नागले संघात